मी राहुल राजेंद्र दिवनाले, माझी आई इथं वुमन्स हॉस्पिटलला भरती आहे। त्यांना गर्भपिशवीमध्ये चरबीची गाठ असल्यामुळे तर त्यांना रक्त कमी आहे असं सांगितलं असल्यामुळे आधी एक दिवस रक्त दिलं, नंतर आता आम्हाला रक्त काल रात्रीला सांगितलं होतं रक्त कमी आहे अंगामध्ये। त्यासाठी आज आम्ही सकाळी 10 वाजेपासून येऊन इथं डोनर घेऊन बसलो आहे। त्यांच्याकडे गेलो, ते एलायझाची कोणती किट असते रक्त घ्यायची तर ती अवेलेबल नाही आहे म्हणता। जर आम्हाला जर एवढं हे करत आहे तर मग आरती बाकीच्या नागरिकांना कसं आहे, मी जर शिकलेला आहे, बाकीचे जर कसे असतात आता सुशिक्षित नसतात काही त्यांना तर खूप त्रास आहे ना। हे दवाखाने गोरगरिबांसाठी असतात। आता रक्त मिळालं नाही आता? रक्त मिळालं तुम्हाला? नाही, अजून मिळालेलं नाही। नमस्कार, मी संभाजी सुखदेव गवडी, मी एक समाज कार्यकर्ता आहे। मी एक मलकापूरचं पेशंट वंदना दिवनाले यांना घेऊन आलो होतो। त्या पेशंटला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती। यांच्याकडं ब्लड अवेलेबल नव्हतं, पण मी माझा डोनर घेऊन आलेलो आहे। सकाळच्या 10 वाजेपासून मी इथं फिरत आहे डोनरला घेऊन। त्यांच्याकडे जे एलायझा किट आहे, जे डोनरनं रक्तदान केल्यानंतर त्याचे जे रक्ताचे जे शस्त्रक्रिया केल्या ते तपासण्या केल्या जातात त्या यांच्याकडे किटच अवेलेबल नाही आहे। आता यांच्याकडे किट अवेलेबल नाही तर यांना वेळेवर माहिती पडलं नसेल की यांच्याकडे किट नाही आहे, कारण यांचा डेली जो डाटा आहे तो यांच्या CS कडे जात असेल, आपल्याकडं साठा किती आहे, रिलीज किती केले। आता आमची अशी मागणी आहे की जर सरकारी दवाखाना गोरगरिबासाठी आहे तर त्यांनाच जर सुविधा पुरवल्या जात नाही तर हे जे शासकीय कर्मचारी आहे किंवा CS असतील हे गोरगरिबाले मृत्यूच्या दारामध्ये त्यांच्या हाताने ढकलत आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।